एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. तुला कळते तू काय बोलते? हो, माझं काहीच चुकलं नाही. वेमी मावशींनाही माहितीये की मी खरं बोलते. मग ती खोटं बोलते का? आई, त्यांनी त्यांचं सांगावं, मी माझ्याबद्दल सांगते. मी खरं बोलते. ललिता, धन्य आहेस तू खरंच. कसे दिवस काढतेस ह्या मुलीबरोबर. मला तर 2 मिनिटं सुद्धा हिच्यासमोर बसवत नाहीये. एखाद्या शहाण्या माणसाला ना वेडं करेल ही तुझी सून. मी जाते, पण मला कधीही वाटलं नव्हतं या तुझ्या घरात माझा अपमान होईल. या घरात माझा झालेला अपमान मी कधीच विसरणार नाही. मी अगं ऐक ना. झालं पण ते झालं तुझं समाधान आता. काय मिळवलं तू त्या विम्मीला माझ्यापासून तोडून? काय वागतेस ग तू असं माझ्याशी? काय काय कमी काय केलं मी तुझ्यासाठी? दरवेळेला मी तुझा विचार केला, तुझा संसार टिकावा म्हणून सगळी संकट झेलली, सगळे अपमान सहन केले, तरी असं वागतेस तू माझ्याशी का ग? या परिस्थितीत राहण्यापेक्षा ना या घरात न राहिलं केव्हाही चांगलं. आई काय बोलते? इंद्राणी, तू तर बोलूच नकोस काही. मला खरंच काळजी वाटते रे तुझी. मी काय कुठेही जाईन, कशीही राहीन, पण तू आयुष्य काढायचं रे तुला ह्या मुली बरोबर. त्या शब्दाचा काय मान ठेवला ते बघितलं ना मी. मला काही बघायची इच्छा नाहीये. त्यापेक्षा नाही घर सोडून निघून गेलेलं केव्हाही चांगलं. आई प्लीज. आई 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 ऐक ना. आई हे बघ, असं काही करू नकोस. मी तुझ्या पाया पडतो, प्लीज. आई प्लीज. हा इंद्रनील, आज विचार करून इतके दिवस मी गेले नव्हते, पण आता ना सहन नाही होते रे मला. हे बघ, हवं तर विमी मावशीची माफी मी मागतोय. मी बोलतो तिच्याशी. आणि ना आता डोक्यावर न गेले. घरामध्ये दुसरी पण सून आहे ना. गेल्या 5 वर्षात तिच्याबद्दल तक्रार केले का मी? महिला का नाही वागता येते तिच्यासारखं? का दरवेळेला माझी मान खाली जाण्यास वागायला लावते मला? का? मला खरंच सहन नव्हतं. जाऊ आई शांत हो. हे बघ, अरे आईने किती सोसलंय तुमच्यासाठी, या घरासाठी, आणि तू तिला सांगतोय शांतपणे विचार कर. आई प्लीज ना. हे बघ, माझा तरी विचार कर ग. आई तुझं गेलीस तर मी मरून जाईल. आई प्लीज असं नको करूस. आई मी बोलतो स्वानंदीशी. स्वानंदी प्लीज बोल ना सॉरी. हे बघ, माझ्या डोक्यात हात ठेव आणि मला वचन दे की तू असं काही करणार नाहीस. नाही आई, मी ऐकणार नाही तुझं. नाही तर मी तुझे पाय सोडणार नाही. पाय सोडा ती माझे. नाही नाही आई, पाय सोड इंद्रनील. नाही आई प्लीज प्लीज असं तू काही करणार नाहीस. प्लीज आई. आई प्लीज प्लीज. आई सुचत नाही मला. स्वानंदीच्या सुखासाठी मी जे जे म्हणून काही प्रयत्न करते ना, सगळं उलट होत. तिला त्याचा त्रासच होतो अहो जास्त. आणि ती ललिता नवीन नवीन युक्त्या शोधून काढते तिला त्रास देण्याच्या. त्या देशपांड्यांना वाटतं आपली पोरगी फार सुखात आहे, राज करते. असलं काय हो? कधी संपेला लपंडाव? काय कळत आहे मला. मी ह्याला स्वानंदीला फोन करून टाकू का? मी सांगते तिला की बाई तू कर, तुझ्या घरच्यांना फोन कर, सांगून टाक सगळं आहे ते खरं सांगून टाक. करते मी फोन. मग तिचंच तिला हे करावं लागेल ना.
नको. साधी सरळ माणसं आहेत हो ती. त्यांच्या जीवाला नाही सहन होणारा धक्का. नको. करू काय मम्मी? काय करू? मी डोकं फुटायची वेळ आली, मला समजत नाहीये काय करू. वच्छी आत्या, कोण आलं? वच्छी आत्या. हाय, आले आले. अगं बाई, ये रे ये. बघितलं का नाना कोठवळ्यांचा संदीप? काय रे बाबा, किती दिवसाने? हा? येत जा रे, त्यांना बघ किती आनंद झाला. हा? कामाची पोरं तुम्ही बसा. कसं येणं केलंस? अगं आत्या, माझी बहीण लग्नाची आहे, छोटी. अगं बाई, मीना का? हो हो हो, हो, आली का लग्नाला? आली आली आली. बघा हो. तर नाना म्हणाले वच्छी आत्यांकडे चांगली स्थळं असतात. कसलं चांगलं स्थळ रे बाबा. हे बघ, पोरीचं नशीब चांगलं असलं ना, सगळं चांगलं असतं. आता मग आरखून पारखून घेतलेली स्थळं सुद्धा पोरीच्या जीवावर उठतात लग्नानंतर. असं का म्हणते वच्छी आत्या? नाही, तू नको याद पडू. हा. मी अरे लग्न जुळवणंच बंद केलंय. बंद केलंय मी लग्न जुळवणं. हो, बंद. म्हणजे आपल्याला नको, ती भानगडच नको. ए बाळा, हा. बस तू. हो 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 चहा करते. हा? हा? हो. बस बस तू. अशी कशी वागतेस का स्वानंदी तू? विम्मी मावशींच्या घरी जाऊन तू एवढा मोठा प्रकार करून आलीस. आई चिडल्या. भाऊजी तुला माफीच मागायला सांगतायत ना? अगं आमच्यासाठी नाही, त्यांच्याकडे बघून तरी नमतं घे जरा. एवढा कसला आड मोठेपणा? निलिमा, बघ, त्या दोघांना एकमेकांशी बोलू दे, तू मध्ये बोलू नको. मी बोलू नको? जरा बघा भाऊजींकडे. एक शब्द तरी बोलण्याच्या मनस्थितीत आहेत का ते? तिच्या वागणुकीमुळे किती त्रास झालाय त्यांना. तू कशाला आगीत तेल होतेस? पण मी आगीत तेल होते? ही हिच्या तत्वांना नको तेव्हा चिटकून राहिली आणि आग पेटली, ते नाही दिसलं तुम्हाला? पण तुम्ही माझं काही ऐकूनच नाही घेतलंय. अजून काही शिल्लक आहेच का ऐकायचं? अगं बाई, का त्रास देतेस आम्हा सगळ्यांना? नशिबास बाळूदादा घरात नाही, त्यांच्या समोर नाही झाला हा तमाशा. त्यांच्या समोर झाला असताना हा तमाशा तर एव्हाना पोहोचला असता हिच्या लाडक्या वच्छी आत्यापर्यंत. किती दुष्टपणे बोलतेस, काही कळतंय का तुला? चल चल माझ्या बरोबर. आता कुठे जायचंय रात्रीचं? काही जाऊ, मला तुझ्याशी बोलायचंय. चल. काय बोलायचंय? मी कुठेही येणार नाही दोघांना सोडून. आई आत रडत बसल्या असतील आणि भाऊजींची पण मनस्थिती काही फार वेगळी नाहीये. मी मोठी सून आहे या घरातली, मी कुठेही येणार नाहीये या दोघांना सोडून. ओ मोठी सूनबाई, चला बाहेर, मला तुमच्याशी बोलायचंय. आणि मी या घरचा मोठा मुलगा आहे म्हणून तू मोठी सून आहेस. चल. हो पण चल. बाई, हे काय 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 चाललंय तुझं? कुठे चाललोत आपण? कुठेही नाही. अगं, हे कसली कसली मोठमोठी नाटकं चाललीत ग तुझी. मी घराबाहेर निघून जाते असं म्हटल्यावर पोटात गोळा आला होता माझ्या, माहितीये तुला? काय असतेस तू? जरा पूर्व कल्पना देत जा ना मला प्लीज. संधी अचानक समोर नाही येते आणि कुठल्या गोष्टीची मलाच आयडिया नाही. तुम्हाला काय सांगू, डोंबाल? कसली संधी अचानक आली? आणि बाई, 2 दिवस घराबाहेर राहायचं नाटक करायला ना पैसे लागतात. ते दातावर मारायला पैसे नाहीत माझ्याकडे. बस काहीतरी बोलू नका. गाडीचा जो व्यवहार केला ना, त्याचे पैसे आहेत अजून माझ्याकडे. ते काढायला लागू नये म्हणून कपाटातनं हा सगळा गोळ बाहेर काढून ठेवलाय. आणि कसली कसली अचानक संधी आली तुझ्याकडे? विम्मीचा जो फोन आला होता ना, तो खोटा होता. म्हणजे स्वानंदी विम्मीकडे गेली हे खरंय, ती बालमजुरी बद्दल बोलली हेही खरंय, पण विम्मीच्या मुलीचं लग्न मोडलं हे खोट आहे. मनाचे श्लोक आहेत सगळे. कोणाच्या? माझ्या. विम्मीने जेव्हा मला फोन केला ना, स्वानंदी तिच्याकडे गेले सांगायला, तेव्हाच माझ्या लक्षात आलं की या सगळ्या प्रकरणामध्ये एक संधी दडलेली आहे. म्हणून मग मी तिला उलटा फोन केला. कशाला? हॅलो विम्मी, मुद्दाम फोन केला तुला. स्वानंदी तुझ्याकडे येऊन गेली हे सांगायला आज संध्याकाळी माझ्या घरी ये. हो ये, पण काय सांगायचं ना ते मी तुला सांग.
कळलं ना तुला सगळं? ठीक आहे, संध्याकाळी भेटू. बाई ग, खरंच कमाल आहे हा तुझी. कुठनं आणतेस गे एवढे मोठे डावपेच? माणसाने ना लखनवी कशिद्यासारखं असायला हवं. उलट कुठलं सुलट कुठलं काही कळतं उपयोगी नाही. समोरच्याला सतत गोंधळात ठेवायचं. तू आता माझा गोंधळ वाढवू नकोस. मी घेऊ का माझी बॅग भरायला? सांगितलं ना तुम्हाला, कुठेही जायचं नाहीये. ही तयारी. इंद्रनीलला ही तयारी दिसली ना तरच तो विरघळेल आणि स्वानंदीला माझी आणि बिंबीची माफी मागायला लागेल. आता स्वानंदीचं काही खरं नाही. तुला एक कळते का स्वानंदी, खरं खोटं नंतर करता येईल. तुला आत्ता सॉरी म्हणायला प्रॉब्लेम काय? अहो खरं कुठं नंतर कसं करता येईल? आणि एकदा माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं ना तर तुम्हीच मला माफी मागायला सांगणार. मावशी बरोबर आपले काय संबंध आहे तुला खूप चांगलं माहिती आहे ना. मग तू त्यांना असं कसं बोलू शकतेस? विम्मी मावशींनी सांगितलं त्यातलं काहीच घडलेलं नाही. उलट ना त्याच त्या मुलीशी नीट वागत नव्हतं. आणि आपल्या घरातलं कुणीही गरीबाशी असं वागलं असतं ना मी हेच केलं असतं. मला तुझं हेच म्हणणं पटत नाही. तुझं काय म्हणणं आहे? विमी मावशी खोटं बोलली. हो, ती खोटं का बोलेल पण? तिचा काय फायदा आहे त्यात? मला नाही माहिती, पण त्या खोटं बोलल्या एवढं मात्र नक्की. त्यांच्या खोटं बोलण्याने तुला त्रास होऊ शकतो हे त्यांना माहिती असेल ना. पण तू काय त्यांची दुश्मन आहेस का? त्या का खोटं बोलतील हेच पटत नाही मला. मी म्हटलं ना मला नाही माहिती त्या असं का वागतायत. आणि दुश्मनी कसली? मी घराबाहेर पहिल्यांदा भेटले त्यांना. तेच म्हणणं. इतका मोठा निर्णय घेताना असं बोलताना तू विचार करायला हवा होतास ना आपले काय संबंध आहे त्यांच्याशी. सरळ तू बोलून मोकळी झालीस की मी माफी मागणार नाही. कुणाचा नाही निदान आईंचा तरी विचार करायचा होता स्वानंदीने. किती आगाऊपणा करते ती. आणि तू काय करतेस? ज्या विषयात आपला संबंध नाही त्या विषयात बोलायचं म्हणजे हा सुद्धा आगाऊपणाचा आहे. आपल्या घराचा संबंध आहे ना त्या विषयाशी. मग मी मध्ये बोललं तर काय बिघडतं? मी मोठी सून आहे हो या घरची. हल्ली हे खूळ भलतंच डोक्यात घेतलेस तू. मोठ्या माणसाने सतत टोलेबाजी करत राहायचं, सतत टोचून बोलायचं असं वाटतं तुला? अगं आपल्यापेक्षा लहान माणसांवर प्रेमही करायचं असतं. हल्ली वागणं बदललंय तुझं निलिमा. हो, माझं वागणं बदल. या घरात ना मला मोठ्या सुनेचा मान कधीच मिळाला नव्हता. आता आईनाच माझ्याबद्दल विश्वास वाटतो. त्याच माझ्या बाजूने बोलतात, माझा लाड करतात. त्यामुळे मलाही कळलंय घराची जबाबदारी माझी आहे, स्वानंदीची नाही. मला मिळालेले हक्क मी नाही सोडले. आणि का म्हणून नेहमी मी सगळ्यांचं ऐकून घ्यायचं? अगं पण स्वानंदी नेहमी तुझ्याशी नीट वागत आलीये. तिने आजपर्यंत तुला एकदा तरी उलट उत्तर दिलेलं मी तरी पाहिलेलं नाहीये. नाही दिलं उलट, पण तिला घर सांभाळता येत नाही. ती कोणाचाही मन जपत नाही. विम्मी मावशींच्या घरी जाऊन काय घोळ करून आली पाहिलत ना? निलिमा मला तुझं हे म्हणणं अजिबात पटत नाहीये. तिथे नेमकं काय घडलं नाही हे आपल्याला माहित नाहीये. त्यामुळे त्याचं काय करायचं ते स्वानंदी, आई आणि नील बघून घेईल. तू मध्ये पडू नकोस. आणि हे शेवटचं आहे. मला तुमचं म्हणणं पटतच नाही. घरात वाद नको म्हणून माफी मागायची तेही चूक नसताना. घरातला वाद मिटवण्यासाठी माफी मागणं हा एकमेव पर्याय आहे म्हणून तू माफी माग असं मी म्हणतो. पण बिंबी मावशींनी जे काही सांगितलं ते खोटं आहे. मी त्यांच्या घरी जाऊन काहीच चुकीचं वागले नाही. मी नाही मागणार माफी. मी सांगतो म्हणून माफी माग. तरी तू माफी मागणार नाहीयेस का? मी सांगतोय. पण इथे मुद्दा तुमच्या सांगण्याचा नाहीच आहे. मुद्दा तुमचा माझ्यावर किती विश्वास आहे त्याचा आहे, जो नाही आहे. कारण मी हजारदा सांगितलं तुम्हाला की तिथे जे घडले ते ऐकून घ्या. तुम्ही नाही ऐकून घेतलं. मी नाही काही चुकीचं वागले. हे बघा मला तुमची मनस्थिती कळते. तुम्ही एकदाही नाही विचारले पण मला की तिथे काय घडलं. आता तरी विचारा काय घडले म्हणून. तुला नाही कळते माझी मनस्थिती, नाही कळत. मी सरळ सरळ पेचात पडलोय, बायको की आई. आणि यार हा पेच खूप जीव घेणा असतो किंवा दोन्ही बायका तुमच्यासारखे हट्टी असतात. ठीक आहे. माफी सोडून दुसरा काही पर्याय आहे ना की काही दिवस
माहेरी जर आपलं काय घर आहे का नाटकाचं थिएटर ग? कसली कसली नाटकं चालू असतात. आज तर काय जेवणाची तयारी पण नीट दिसत नाहीये मला. उपाशी पोटी किती वेळ भांडायचं. जरा ना धीर धरा तुम्ही. सगळं नीट झालं ना तर खीर पुरीचं जेवण मिळेल तुम्हाला. जरा शांत राहा. आनंदी काय बोलते ते ऐकायचं ना. पण आपण भांडण खेळत असताना या बाळूला स्वयंपाक करायला काय जातंय? बाळूच्या ओळखीचा कोणीतरी गावाला जायला निघालाय. तो तिला सोडायला गेलेला आहे. मुहूर्त काढून घराच्या बाहेर पडत असतो दरवेळेला. मरा मग तुम्ही सगळी. आई बाबा आपल्या घरात आज जे काय झालं ते खूप वाईट होतं. मागच्याच आठवड्यात वच्छी मावशींच्या मुळे या घरात खूप मोठं भांडण झालं होतं आणि आज परत हे याआधी कधीही आपल्या घरात एवढं मोठं भांडण होत नव्हतं. असे वाद होत नव्हते. तूच बघ मग आता काय ते. मी काय बोलणार. खरं तर काहीच गरज नव्हती त्या छोट्या गोष्टीवरून इतका मोठा वाद घालण्याची. ही छोटी गोष्ट आहे का इंद्रनी? छोटी गोष्ट आहे? त्या मुलीचं लग्न मोडलं. सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं. तरी ही गोष्ट तुला लहान वाटते का? कोणाला गोष्ट लहान वाटते आई? आणखीन काही घडायला हवं होतं का? निलिमा, तुला सांगितलं होतं ना मध्ये बोलू नकोस म्हणून. अरे कशी नाही बोलणार ती? ती या घरची सून आहे. मोठी सून. खरं म्हणजे तिच्याकडे बघून स्वानंदीने त्या पद्धतीने वागायला पाहिजे. तर ती अपेक्षा धरणं चुकीचं आहे म्हणा. अहो बाबा, पण चूक कोणाची आहे याची शहानिशा नको का करायला? दादा ते सगळं करून काय उपयोग आहे का? पण आता त्याचा काही उपयोग होणार नाही. नील, अरे तू तरी शांतपणे विचार कर. तू समजूतदार आहेस या घरात. ते एकटे किती समजून घेणार आहे? जिचं लग्न जुळायचं होतं तिचं लग्न मोडलं. तिची आई आपल्या भरल्या घरातून रडत निघून गेली. आता चूक कोणाची होती ते कळलं तर काही बदलणार आहे का? अगं पण आपण शहानिशा न करता जर स्वानंदीला दोषी ठरवलं ना तर या घरात खूप काही बदलणार आहे. त्यामुळे चूक कोणाची होती ना ते कळलंच पाहिजे. आता कळून काही उपयोग आहे का? अपराध तर घडून गेलाय ना. अगं अपराध घडून गेल्यानंतरच अपराधी जन्माला येतो. निलिमा, किती समजावून सांगायचं तुला? ठीक आहे, मान्य आहे मला. म्हणून घरात वाद सुरूच ठेवायचे ना? हिने माफी मागितलं तर काही होणार आहे का? बहिणी प्लीज प्लीज थांब. निलिमा, थांब जरा तू. या दोघांमध्ये वाद नको. घरामध्ये वाद नको. माझा अपमान झाला ना तरी सुद्धा चालेल. आई आई तसं नाहीये. मग स्वानंदी माफी मागणार आहे का माझी आणि बिम्मीची? आई तुम्हाला हवं असेल तर रोज सकाळ संध्याकाळी तुमच्या पाया पडेल. पण जी चूक मी केलीच नाही त्यासाठी माफी नाही मागणार. स्वानंदी, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. तू तर काय बोलतच नाहीयेस काही. आई अगं ऐकून तर घे. मला काही ऐकायचं नाहीये इंद्रनी. मी घर सोडून जात होते ना तेच बरोबर होतं. का चढवलंस तुम्हाला? आई प्लीज प्लीज आई, हे घर तुझं आहे. तू मालकीण आहेस या घराची. तू नको जाऊस प्लीज. हे बघ, तुझा अपमान झालेला मला नाही चालणार. स्वानंदीला पण नाही चालणार.
सोडून जाते? अच्छा, म्हणजे मी घर सोडून जाईन पण सासूची माफी मागणार नाही. हा, आनंदी तुला काय वाटलं? तू असं घर सोडून जायला निघाल्यानंतर मला आनंद होणार आहे का? अगं हा दिवस बघण्यासाठी सगळ्या गोष्टी थांबवून ठेवल्या होत्या का मी? इंद्रिया तिला थांबव ना, तिला जाऊ नको म्हणून सांग. माझा अपमान झाला तरी चालेल, माझी तिने माफी नाही मागितली ना तरी सुद्धा चालणार आहे मला, पण आपण सगळ्यांनी एकत्र राहणं जास्ती महत्वाचं आहे. सांग ना तिला जाऊ नको म्हणून. स्वानंदी नाही आहे, जाऊ दे तिला. अरे ती ह्या घराची सून आहे. मी जाऊ दे. स्वानंदी स्वानंदी इंद्रिया तिला थांबव ना. स्वानंदी स्वानंदी